Audio Jungle.
ठिकाणी चिन्मय बाल शाहिरांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा आवर्जून उल्लेख करतो. वसंतरावांना त्यांचे सगळे सहकारी आमचे चिन्मय ये पुणे आपण बाल कलाकारांचं कौतुक. ही उद्याची पिढी आहे मंडळी. आमच्या नंतरचं काय, आमच्या नंतर शाहीरपणा उभा राहायला पाहिजे. प्रत्येक कलावंतांना वाटलं पाहिजे नाही माझ्या मागे ही कला लोक पावता उपयोगाची नाही, पुढं देशाला कारण शाहीर पाहिजे. शाहिराची व्याख्या एका शाहिराने केली. मला दंड पोचून पिंड करावे बंड शाहिराने, अरे मला मस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने. ही मशाल वीरस्त्रीची शाहिरानं काय करावं, ही मशाल वीरस्त्रीची जा घेऊन पेट मित्राने, अरे जा महाराष्ट्राच्या मातीत पेरीत निखाऱ्याचे दाणे. हा भास नव्हे इतिहास आमचा केवळ अट्टहास, अरे ध्येयासाठी प्राण वेचला परी विकला नाही श्वास, हे शाहिराचं काम आहे. पुरुषत्वच कुठे कमी होतंय काय हल्ली वाटायला शंका यायला. आणि म्हणून शाहिराची गरज आहे, या देशाला गरज आहे. जसं श्रंगार पाहिजे, जशी लावणी आम्हाला गरजेचीच आहे, तशी शाहिरी ही गरजेचीच आहे. आणि हा सुंदर मिलाप तुम्ही घडवून आणला या महोत्सवामध्ये. पुन्हा पुन्हा मनापासून आपल्याला धन्यवाद देतोय. अधिक वेळ न घेता मी पुढच्या विषयाकडे का बोलतोय. त्याच्यानंतर एक सुंदर अभंग आपल्या पुढे पेश केला जाईल. बाल कलाकार महाडिक अण्णांनी जे कार्य केलं, मी बालपणापासून महाडिक अण्णांचा फॅन आहे, चाहता आहे. ज्यावेळेला मी 5वी-7वी मध्ये शिकत होतो, मला वडील त्यांचा कार्यक्रम बघायला मला घेऊन जायचे आणि तेव्हापासून मला त्यांची गाणी आवडतात. या वयाचाच मी गात होतो. तर महाडिक अण्णांनी थोडक्यामध्ये त्यांचा आढावा घेणारा एक पोवाड मी आपल्या पुढे सादर करतोय आणि पुढच्या विषयाकडे जातो. केलं.
अरे 60 ते 70च्या दशकामध्ये धुमाकूळ घातला होता, त्याचा साक्षीदार मी आहे. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, प्रवेश होता स्टेजवरती. दत्तराम गुलाबराव जोडी विनोदातून चाले पुरवडी, चाले पुरवडी. अरे सोंगाड्या कसा असला पाहिजे, तो हजरजबाबी कसा असला पाहिजे ते शिकावं माडिक अण्णा आणि गुलाबराव बोरगावकरांच्याकडे. हास्याचा धबधबा, हास्याचे कारण निवडायचे, लोक पालक पडून 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 हसायचे. ही बघितलं नुसते गीतच त्यांनी अनेक बतावण्या केल्या, अनेक वगनाट्य केली आणि गायलेली गाणी तर रसिकांनी डोक्यावर घेतली, डोक्यावर घेतली. आणि ही गाणी कोणती होती बघा, आपल्याला माहिती आहे, लंगडं मारतंय तंगड. काय सांगावं त्या गाण्याची मजा. डोक्यावर घेतली रसिकानी, अहो डोक्यावर घेतली रसिकानी, माडिक अण्णांनी गायलेली गाणी. अहो लंगडं मारतंय तंगड हे गाणं आपल्यातून, लंगडं मारतंय तंगड हे गाणं आपल्यातून. आणि हे गाणं ऐकून वेडी झाली म्हातारी आणि पोरं तरुण. हे गाणं ऐकून वेडी झाली म्हातारी आणि पोरं तरुण. टेरलिंगची पाहिजे साडी तुला ग कशाला काळ्या भुसीला, टेरलिंगची साडी पाहिजे तुला ग काळ्या भुसीला कशाला. आणि माझ्या मैना ऐकून लोकांचं मन गेलं दलबडून त्या वेळेला. आणि आज सुद्धा लोकांचं मन गलबलून गेलं. अशी एवढी अप्रतिम अण्णांनी मैना गायली. माझी मैना गेली, माझी मैना मला झोप येईना. तुकारामाची गायली अभंगवाणी, अहो तुकारामाची गायली अभंगवाणी. अण्णांची गाणी डोक्यावर रसिकांनी घेतली. आणि इतकंच नाही, गणपतराव ही मान्यांची बगनाट्य आणली, साकार केली स्टेजवर रंगमंचावर. गणपतराव ही मान्यांची वगनाट्य आणली रंगमंचावर. अहो गणपतराव मान्यांची वगनाट्य आणली रंगमंचावर. आणि तुकाराम साकार केला स्टेजवर, साक्षात स्टेजवर तुकाराम सादर केला, साक्षात स्टेजवर. बंधूंनो, अनेकांची कर्ज त्यांनी माफ करून दिलासा दिलाला. कुणाला शेती घेऊन दिली, कुणाला बैलगाडी घेऊन दिली. अनेकांची कर्ज माफ करून माडिक अण्णांनी गायलेली. अहो स्वतःचे संगीत स्वतः देणारे होते संगीतकार. असे मम्मीने गाणी लिहावीत आणि दत्ता माडेकरांची चाल वाजवावी. अप्रतिम झाली हो. आणि तो वारसा आमच्या वसंतराव अण्णांनी जपलेला होबी होबा अण्णांची आठवण व्हावी. तो वारसा आमच्या रमेश भाऊ यांनी जपलेला आहे. होबी होबा अण्णांची गाणी. पूर्वी एवढं प्रसार माध्यम नव्हतं बरं का. कुठेतरी बातमी याची कोपऱ्यात दत्ताराम माडिकचा गुलाबराव बोरगावकरांचा तमाशा या थिएटरला लागणार आहे. थिएटर हाऊसफुल व्हायचो, तिकीट मिळत नाही लोकांना, एवढी लोकप्रियता होती. अहो स्वतःच संगीत स्वतः देणारे होते संगीतकार. आणि त्यांची सगळी गाणी आज सुद्धा सर्व गाण्यांनी गाणं घातलंय. आज समाज
होते कलेवर कलाकारावर नव्हतं पैशावर स्वतः कर्जबाजारी स्वतः झाले कर्जबाजारी स्वतः झाले कलावंतांचे हित गपले कलावंतांचे हित गपले कीर्तीने अजरामर साठ 70 ते 80च्या दशकामध्ये ज्याने महाराष्ट्राला वेडं केलं ही जोडी गुलाबराव बोरगावकर कित्येक झाली आणि कैक होतील पण असा सोंगाडा पुन्हा नाही होणार एकमेकांची कडी कशी चालायची ते मी पाहिलेलं आहे म्हणून बोलतो असा ह्या संगीतातला एक संगीत रत्न बंधन होतो 1999 साल उजाडलं 1999 साल उजाडलं अण्णांचा पंढरपूरला कार्यक्रम होता छत्रपती शिवाजी चौकामध्ये कार्यक्रम पार पडला लंगड मारते तंगडे या गाण्याला 500ची त्यांना बक्षिसी दिली गेली अण्णा खुश होते पण घरी जाऊन झोपले कार्यक्रम संपल्यानंतर आणि अण्णांना अस्वस्थ वाटायला लागले अण्णांना अस्वस्थ वाटायला लागले त्याने आपल्या मुलाला विनोदला बोलवून घेतलं सहकार्यानं बोलवून घेतलं आणि सांगितलं आपल्याला बेनेला जावं लागेल कारण तिथं माझा अशोक डॉक्टरची चालू आहे अण्णांना थोड्यासा स्वप्नाचा विकार होता धावपळ सुरू झाली पळापळ सुरू झाली गाड्यांची व्यवस्था झाली आणि गाड्या निघाल्या बेले गावाकडे लवकरात लवकर गेल्यामध्ये पोहोचणं गरजेचं होतं दवाखान्यात डॉक्टरना भेटले डॉक्टर मकेनी उपचार चालू केले गोळ्या घेऊन अण्णा घरी गेले जेवण केलं गप्पा मारल्या झोपी गेले आणि बंधन तिथंच घात झाला 30-20 नोव्हेंबरचा काळा दिवस उगवला अहो 20 नोव्हेंबर काळा दिवस उगवला संगीतातला सूर हरपला जणू चाहूल लागली होती अण्णाला आणि बोलले तसे आपल्या सहकार्या काय बोलले काय बोलले आम्ही
तब्येत बिघडली त्यावेळेला विनोदनी फोन केले सर्वांना पहाटेच्या वेळेला संध्याकाळी. वसंतांना आमचे धावून गेले, बाकीचे सगळे सहकारी धावून गेले, पण श्वास थांबलेला होता. अशा एका ह्या रत्नाला, संगीत सूर्याचा अस्त झाला. त्याला झाली 25 वर्षे मला ते बंधू नव्या. आणि म्हणून या जोडीला ज्याने महाराष्ट्र धगधगता ठेवला, हसता ठेवला, खेळता ठेवला, असा सोगाड्या आणि असा गायक पुन्हा होणार नाही. या दोघांना शाहिराचा लाख लाख मानाचा मुजरा करतोय. आणि मी पुढच्या विषयाकडे वळते. बदलू अभंग मी शहीरांना अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक पोवाडे खूप गायले आजपर्यंत, पण एक शेवटचा पोवाडा मी गाणार आहे ज्याने मुंबई शहराला वाचवण्यासाठी अतिरेक्यापासून आमची मुंबई वाचवली. त्या जिगरबाज बहादुरांचा पोवाडा मी सुरक्षित आपल्याला ऐकवणार आहे. एक थोडस अण्णांना अभंगाची आवड होती, अप्रथम त्यांची अभंग होती, आणि म्हणून एक छोटासा अभंग आमचा बालशाहीर सादर करतो. आणि एक गवळण एवढ्यासाठी सादर करणार आहे. माझे गुरुजी संपतराव पाटेकरांचे पिताजी, वडील माझे संगीतातले गुरुवर्ग. 50 वर्षापूर्वी त्यांनी मला हे गवळण शिकवली. आज ती गवळण मी नातवायला माझ्या शिकवले, तो गातोय. म्हणून एक गवळण, एक अभंग त्याचा आणि माझा एक पोवाडा. बंधू आपल्या रसिकेची दाद आपल्याकडून मिळते. पुन्हा पुन्हा मी आपल्याला धन्यवाद देतो आणि बालशाहीराला निमंत्रित करतोय. अभंग सादर होईल. Get
अप्रतिम अभंग सेना महाराजांचा अभंग आहे. एका वर्षी एक सरस नाट्यगीतं गातो. मला वाटतं सर गवळण राहते घेऊन गवळण एक 2-3 मिनिटात गवळण घेतोय, कारण ती माझ्या गुरुजींची गवळण आहे आणि आता कोण गवळणे अशा गात नाहीत. चला अमोघराज 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 चल पडदिसे या या लवकर गा. आपल्याला पोवड येते. वेळ आपल्याकडे वेळेचं भान ठेवू. मला विनंती केली, मी वेळेत संपवायचा प्रयत्न करतो.
तसा हा झी मराठी या चॅनेलवरती हा पोवाडा मी गायलेला आहे आणि असे पोवाडे लोकांच्या समोर पुन्हा आले पाहिजेत हा एक ध्यास घेऊन पुन्हा हा मी पोवाडा आपल्याकडे सादर करतो. तत्पूर्वी मी पोवाडा झाल्यानंतर काही फार वेळ घेणार नाही, फक्त धन्यवाद देतो इथल्या सगळ्या मंडळींना. साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, साई समर्थ पतसंस्था, वैष्णवी मल्टी ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ बेले आणि माझे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी आवर्जून महाराष्ट्रातले काही माझी शाहीर मंडळी आलेली आहेत. या ठिकाणी शाहीर फुला बघून उत्तम गायकर आणि नंतर आमचे आदरणीय संपतराव पार्लेकर सर, बापा जमादार, मुरलीधर तात्या शिंदे, शाहीर अक्षय डांगरे आणि पत्रकार भगवान राऊत आणि बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिवर्षाला हा महोत्सव वाढत जातोय, असाच वाढत जावा अण्णा आणि लोककलावंतांना पुन्हा तुमच्या रूपानं हे नवसंजीवनी मिळेल. कोण म्हणतं लोककला पावल्या, हे कोण ऐकत नाही. हे जर चित्र बघितलं, कोण म्हणतं ऐकत नाही. शाहिरी गाणी आणि तमाशाचा ऑर्केस्ट्रा तमाशाचा केला भाग वेगळा येतो, पण मी विनंती करेन तमाशाचा ऑर्केस्ट्रा कधी करू नका. शाहिरीमध्ये बाकीचे कला प्रकार तोंडी लावाय प्रति वापरा. मी म्हणून प्रामुख्याने शाहिरी सादर करतोय. अधिक वेळ न घेता समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 9 अतिरेक्यांनी आमच्या मुंबई शहरावरती बेछूट हल्ला केला. त्यावेळेचा तो काळ होता 2008. 26 नोव्हेंबर 2008ला समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मुंबईवरती हल्ला केला आणि मग पुढचा प्रकार कसा घडला ही शाहिरीतून कथन करते. वेळेच्या अभावी थोडस नाही ह्याच्यामध्ये सिस्टीममध्ये वेळ घालवत नाही मी, कारण मला डब नाही वाजवता येणार तरी पण हातामध्ये, कारण हालचाल या पोहड्यामध्ये खूप असते आणि मग कॉलर माईक असल्याशिवाय काही चालत नाही. तरी पण ठीक आहे, आपण समजून घ्या. तो दिवस होता, तो दिवस होता, तो काळा दिवस नोव्हेंबरचा. छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनस सुरुवात तिथून केली अमेरिकेने. वेळ सकाळची होती, बरेच प्रवासी विश्रांतीसाठी थांबलेले होते स्थानकामध्ये. बरेच लोकांचं चहा पिणं चालू होतं, कोण झोपी गेलेला होता. आणि या अजमल कसावनं आपल्या AK-47 रायफल मधून धाड 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 गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. एकच हलकळवर मारला. कानावर येऊ लागल्या. काही कळत नव्हतं, कुठं गोळीबार होतं, कोणालाच काही कळत नव्हतं. आमचं पोलीस खरबडून जागा झालं. अतिरेक्यांच्या मनाचा मागवा झालं आणि मग अधिकाऱ्यांची मुक्त बैठक झाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांची. यावेळेला आमच्या मुंबई शहराला वाचवण्याला कोण तयार होणार? तिघे वीर होते जिगरबाज, तिघे वीर होते जिगरबाज, वाघाची वाघाचं काही असलेले आमचे 3 पोलीस अधिकारी तयार झाले. छातीचा करुणिया कोटा करे साळस करून
त्यांनी अंमलात आणला असता हा प्रसंग घडला नसता. छत्रपती शिवरायाने कधी एका बाजूने छत्रपतीवर हल्ला नाही केला, एकाच बाजूने कधी हल्ला नाही केला. पण आमचे 3 जवान एकाच गाडीत बसून निघाले, एकाच गाडीत बसून निघाले. अतिरेकी असलेली जागा निश्चित झालेली होती. अंगामध्ये नकली बुलेट प्रूफ जॅकेट चढवले, हेल्मेट घातले डोक्याला आणि जिगरबाज वीर आमचे चालले. अरे मरायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. कशाची कमाना करता प्रमाणाची कमाना मरणाची करता हे 3 गेले. गाडी 60 अतिरेक्याच्या जागी पोहोचली आणि बंधू दुर्दैवाने इथंच घात झाला, इथंच घात झाला, इथंच घात झाला. काळाने केला घात, काळाने केला घात. अहो गोळ्यांच्या वर्षात त्यांच्या AK-47 मधून सुटणाऱ्या रायपूर मधून धाड 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 गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला आणि आमचे 3 बहादूर पोलीस अधिकारी एका पाठोपाठ एक त्यांच्या AK-47 गोळीला बळी पडले. अहो क्षणाची नव्हती संत आणि बुलेट प्रूफ नकली जागे आणि मग 3 वीर कोसळून पडले धरणीवर. 3 वीर कोसळून पडले धरणीवर. 3 वीर आमचे कोसळले. तिथनं अजमल कसा आपला इस्माईल नावाचा सहकार्याला घेऊन गाडी तिथनं चोरली आणि गिरगाव चौपाटीकडे धाव घेतली. गर्दीच्या ठिकाणी गिरगाव चौपाटी वायरलेस गेली. अजमल कसा घेतोय गिरगाव चौपाटीवरती. चुकीवर असणारे तुकाराम ओंबाळे सज्ज झाले. येणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावल्या. अजमल कसाबची गाडी गिरगाव चौपाटीवर आली. बघतोय तर नाकाबंदी झालेली होती, नाकाबंदी झालेली होती. त्याने 2-3 राऊंड मारले गाडीचे आणि तो स्थिरावला एका जागी थांबला. त्याला वाटलं आता काही खरं नाही. याच वेळेला दबावावरून बसलेल्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंदुकीतून पुन्हा गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. धाड 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 धाड. आघाडीवर होते तुकाराम ओंबाळे. या तुकाराम ओंबाळे सातारचाच बरं का वीर बहादूर. तुकाराम वीर बहादूर, तुकाराम वीर बहादूर. हातामध्ये नव्हते हत्यार. अजमल कसाबनं गोळ्याचं फायरिंग होतं. मेल्याचं सोंग घेतलं आणि तो गाडीमध्ये निवांत पडून राहिला. मेल्याचं सोंग घेतलं. 5 मिनिटाची कारवाई झाली. सगळ्यांना वाटलं अजमल कसाब मेला आणि म्हणून गाडी जवळ जाऊन गाडीची चाळण झाली होती. दरवाजा उघडला. त्या गाडीवर होते आमचे तुकाराम ओंबाळे. मेल्याचं सोंग घेतलेल्या अजमल कसाबनं बंदुकीवरती गनवरती त्याचा बोट होता. दार उघडतात AK-47 मधून फायरिंग सुरू केलं. तुकाराम ओंबाळ्याने धडक घातली. तशाही अवस्थेमध्ये मिठी नाही त्याची दिली झाली आणि तुकाराम ओंबाळे पडले धरणीवर. एकमेव अजमल कसाब जिवंत हाती सापडला. त्याच्यावरती खटला चालवला. बाकी 8 अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. हॉटेल ताजमध्ये कारवाई झाली. थोडस शॉर्टकट करतो मी वेळेअभावी. 8 अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. एकमेव अजमल कसाब जिवंत राहिला. त्याच्यावरती खटला चालू केला. किती वर्ष बघा, 4 वर्ष खटला चालला. 4 वर्ष खटला चालला. 50 कोटीचा चुराडा झाला त्या अजमल कसाबवरती. 4 वर्ष खटला चालला. 50 कोटीचा चुराडा झाला. देशभरातून आवाज उठला, अरे या अतिरेक्यांना फाशीची शिक्षा द्या. या अतिरेक्यांना फाशीची शिक्षा द्या. त्याने राष्ट्रपतीकडे दयेचा आदेश केला. पण मला सांगा, या क्रूर कर्माला फाशीला बांधणारा माझा देश कशी
दयाची याचना करतो बघा. कशी द्यावी सांगा दया या क्रूर कर्म्याला. आणि मग निर्णय झाला, फाशीची तारीख ठरली 4 वर्षानंतर. तो दिवस होता 21 नोव्हेंबर 2012. या 2012ला इशारा झाला आणि फाशी गेटावर आणलं आणि त्याला फाशी गेटावरती त्याला चढवलं. एकच वाक्य विचारलं, काळा बुरखा तोंडावर घातला, तुला काय बोलायचं आहे का? त्यावेळेला अजमल कसा म्हणला, एकच वाक्य बोलला. काय म्हणला? या अल्लाह ऐसी गलती दोबारा नहीं होगी, ऐसी गलती दोबारा नहीं होगी. त्याला तसाच बोलला. धान्य धान्य कमते कर करे बजरंग अंबिशाही Tung